शिवव्याख्यान. महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या अनंत व्यक्तिमत्वांची ओळख आजच्या युवा पिढीला करून देणारे प्रभावी वाटाडे म्हणून ज्यांची ओळख आहे, अतिशय अभ्यासू, प्रसन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक नितीनजी भानुगडे पाटील यांना मी आता त्यांच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या शिवस्वराज्य दिन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती सन्मान्य नीलमताई गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्मान्य उदयजी सामंत, आदरणीय खासदार गिरीशजी बापट, सन्मान्य प्रतापरावजी पवार, धनराजजी माने, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व, शिवराज्याभिषेक दिन मराठी इतिहासातलं तेजाळतानी लखलखतं पान, भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा, युगप्रवर्तन करणारा आजचा हा दिवस. खर तर स्वराज्य हा महामंत्र शिवराने इथल्या मावळ्यांच्या मनामनामध्ये पेरला आणि नवचैतन्यानं इथली मनं सळसळली. शौर्याचं, पराक्रमाचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमू लागलं आणि रयतेला अपेक्षित असणारं स्वराज्य सह्याद्रीच्या कुशीत नांदू लागलं. अविरत संघर्ष आणि बलाढ्य संकट यांच्याशी झुंज घेत सह्याद्री सारखं छातवान काढून हे स्वराज्य उभा राहिलं. पण या रयतेला आता स्वतःचा राजा हवा होता. रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं. रयतेला स्वतःचं स्वराज्य सिंहासन हवं होतं. इतर राज्यांशी, अधिकाऱ्यांशी, किंबहुना इथल्या रयतेशी कायमस्वरूपी धोरणात्मक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टीनं स्वराज्य हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित होणं गरजेचं होतं. त्यासाठी स्वराज्याचं अधिष्ठान उभारणं महत्वाचं होतं. या अधिष्ठानाभोवती सगळ्यांच्या निष्ठा एकवटता येणार होत्या आणि इथली रयत केवळ राजासाठी नव्हे तर राज्यासाठी लढणार होती. शिवरायांच्या पश्चातही ती या राज्याच्या रक्षणासाठी सिद्ध राहणार होती. न्यायासनापाठीमागं सिंहासन आणि सिंहासनापाठीमागं धर्मासन उभं असणं हे गरजेचंच होतं आणि यासाठीच शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. या राज्याभिषेकासाठी गड निवडला दुर्गेश्वर रायगड, मोठा सुलक्षणी आणि कैलासा इतकाच पवित्र, बेलाग आणि बुलंद. या वार्त्यानं रायगड तर अगदी आनंदानं चिंब झाला, नाहून निघाला. शतकानुशतकाचा पारतंत्र्याचा अंधार आता हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. रायगडावर सज्जता चालू झाली. 12 महाल 18 कारखाने सज्ज झाले. भव्य शाम्याने उभारले जाऊ लागले. रामजी दत्तो सुवर्ण सिंहासन घडवू लागला. राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर 9 दिवस चालणार होता. राजे कुलस्वामींनी महनमंगल तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडावर निघाले. देवीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली आणि भवानी मातेचे आशीर्वाद घेऊन राजे रायगडावर परतले. रायगडावर तोवर सारा माणूसमेळ जमला होता. देशोदेशीचे निमंत्रक प्रतिनिधी उपस्थित झाले होते. इंग्रजी सत्तेचे प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, विजापूरच्या आदिलशाहीचे, भागानगरच्या कुतुबशाहीचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते आणि स्वराज्याचे सरदार ते तर केव्हाच हजर झाले होते. कोण धांदल उडाली होती सगळ्यांची. हंबीराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, येसाजी कंखीरावची, फरजन मदारी, मेहतर, नागोजी, जेधे
सगळी रयत आतुरली होती स्वराज्याचं सिंहासन उभं राहताना पाहण्यासाठी. सारी रयत आतुरली होती आपले राजे सिंहासनारूढ होताना पाहण्यासाठी. रायगडावर सज्जता चालू झाली. 4 जून 1674 एकादशी उजाडली. राजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक तुलाविधी झाले. तुलाविधीतल्या या सगळ्या वस्तू दान म्हणून देण्यात आल्या. महाराजांनी यावेळी प्रचंड दानधर्म केला. माँसाहेब जिजाऊ हे सारं भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हे सारं शहाजी राजे आणि माँसाहेबांचं संकल्पित होतं. स्वराज्य हे तर त्यांचं काळीचं स्वप्न. आतापर्यंत पराक्रम गाजवणारे आपला पराक्रम फक्त पातशाहीच्या तख्तासाठी घालवायचं. आपलं शौर्य त्या बादशाहांच्या पायाशी ठेवायचं. तुमचा पराक्रम गरजत राहील, पण रयतेचं काय? या रयतेचं राज्य उभा राहील? हा पराक्रम हे शौर्य रयतेच्या राज्यासाठी का नाही? माँसाहेबांनी चेतवलेलं स्फुल्लिंग आता चेतलं होतं आणि त्यातूनच हे स्वराज्य उभा राहिलं होतं. माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याला येताना शुभाराजांना शहाजी राजांनी एक मुद्रा दिली. प्रतिपत्य चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसनो शुभ सस्या मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराज आता छत्रपती म्हणून धारण करणार होते. शहाजी राजांनी त्यावेळी शुभाराजांना भगवा ध्वज दिला होता. हाच भगवा ध्वज आता राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज होणार होता. त्यावेळी शहाजी राजांनी एक छोटं मंत्रिमंडळही दिलं होतं महाराजांकडे. हेच छोटं मंत्रिमंडळ आता राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतरित होणार होतं. माँसाहेब हे सारं पाहत होत्या. 5 जून 1674 द्वादशी उजाडली. रायगडावर गुढ्या उभारल्या गेल्या. तोरणं बांधली गेली. रायगड फुलांनी सजला. माणूसमेळ आतुरला होता, आनंदला होता. हजारो वर्षानंतर हा स्वातंत्र्य दिन उगवत होता. सायंकाळी राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. सूर्योदयाला 3 घटिका बाकी असताना राजे राज्यारोहण करणार होते. राजे समंत्रक आसंदीवर आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराजे संभाजीराजे येऊन बसले. गागा भट्टांच्या सूचनेनुसार अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत पेशवे तुपाचा स्वर्ण कलश घेऊन उभा राहिले. दक्षिणेला सरसेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा कलश सावरते झाले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिले आणि अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू, शरयू या 7 नद्यांचा अभिषेक महाराजांना झाला. समुद्र जलाचाही अभिषेक झाला. मध्यरात्री अभिषेक संपले. महाराज, महाराणी आणि युवराज यांना सुवासिनींनी पंचारतीनं ओवाळलं. राज्य उभा राहत होतं. जुल्म जबरदस्ती संपवणार, गुलामगिरी नष्ट करणार, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणार, सर्वांस पोटास लावणार. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातील देवता. त्या स्त्रीत्वाची प्रतिष्ठा जपणार, स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणार, लोककल्याणकारी स्वराज्य साकार होत होतं. राजे स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करते झाले. विविध अलंकार त्यांनी धारण केले. शस्त्रास्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण त्यांनी धारण केलं आणि राजे राजसभेकडे निघाले. रयत डोळ्यात प्राण आणून हे सारं दृश्य पाहत होती. मंगल वाद्यांच्या मंगल निनादाचे सूर उमटत होते. आनंदाचे डोही, आनंद तरंग. खरं तर रयतेच्या हृदय सिंहासनावर राजे केव्हाच विराजमान झाले होते. आता लौकिक अर्थानं ते स्वराज्याच्या सिंहासनावर आरूढ होणार होते. राजसभेच्या प्रवेशद्वारावरच 2 हत्ती स्वरलंकार घातलेले आणि 2 पांढरे शुभ्र अश्व उभा होते. ज्या शिवरायांनी 4 पातशाया पालथ्या घातल्या, ज्यांनी मोगलांना वेसन घातली,
इंग्रज डाच पोर्तुगीज यांच्यावर ज्यांनी वचक बसवला आणि रायतेचं राज्य निर्माण केलं त्या शिवरायांना त्यांनी सलामी दिली. राजे आज ते कदम पुढे झाले. राजसदरेच्या मध्यावर एक उंच सुबक सुंदर चौथरा उभा केला होता. त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि तिथंच होतं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. हेच ते मराठी अस्मिता बनणार, मराठी स्वाभिमान बनणार, तमाम रयतेचं राजसिंहासन. हे सिंहासन बनवायचं काम चालू असताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच बनवायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन बनवा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवाजी छत्रपती नाही होणार मासाहेब, या मातीतला प्रत्येक जण छत्रपती होईल. हे राजसिंहासन या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचं प्रतिनिधी म्हणून काम करणार होतं. इथला प्रत्येक जण छत्रपती होणार होता. या राजसिंहाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ राजस्त्रिया, तर उजव्या बाजूला मंत्रीगणाने आप्त स्वकीयांच्या बैठकीची व्यवस्था केलेली. राजे आस्ते कदम चौथऱ्याच्या पायऱ्या चढते झाले. मंत्रोच्चार चालू होता, घोषणा सुरूच होत्या. त्या मंत्रघोषातच गागा भट्टांनी सुवर्ण राजदंड राजांच्या हाती दिला. तो सुवर्ण राजदंड राजांनी मस्तकी लावला. उजवा गुडगा जमिनीवर टेकून राजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि अत्यंत नम्र भावानं पदस्पर्श न करता राजे सिंहासनारोहण करते झाले. राजे वीरासनामध्ये सिंहासनारूढ झाले. मंत्रघोष थांबला आणि गागा भट्टांची घोषणा दुमदुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हजारो मुखातून जय ध्वनी उमटला, जय जयकार झाला, वाद्यांचा कडकडाट सुरू झाला. नौबती, ताशे, चौकडे, शिंगे करणे निनादू लागली आणि त्यांच्याच आवाजात गडाच्या चारही बाजूनी तोफांचे आवाज सुटले. राष्ट्रभूमीला छत्रपती राजा लाभल्याची वार्ता आसमंतात पसरली. जरी पटकावलेला भगवा ध्वज सह्याद्रीच्या माथ्यावरून वाऱ्याला सांगत होता, राजे सिंहासनारूढ झाले, राजे छत्रपती झाले, रयतेचे राज्य स्थापन झाले. महाराष्ट्र धन्य धन्य झाला. चोहो बाजूनी सोनं चांदी फुलांचा वर्षाव घडू लागला. जय जयकार उमटत होता, जयघोष निनादत होता. शतकानंतर हा सुदिन उगवला होता. महाराष्ट्र चिंब झाला होता. याच वेळी राजांनी अष्टप्रधान मंडळांची घोषणा केली, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. राजांनी राज्याभिषेकापासून नवीन शक सुरू केला, शिवशक. राजे शककर्ते झाले. स्वराज्याचा कारभार हा रयतेच्याच भाषेत झाला पाहिजे म्हणून राजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली आणि नगारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसून जय जयकारात, वाद्यांच्या कडकडाटात आणि फुल्यांच्या वर्षावात सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली. हे दृश्य विलोभनीय होतं, असामान्य होतं, अलौकिक होतं. याची देही, याची डोळा पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात आलं होतं. पण हे सगळं इतकं सोपं होतं, इतकं सहज होतं. या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक जणांची अनुपस्थिती राजांना जाणवली. अनेकांची. स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर, राजांचं रूप घेऊन मरणाला सामोरे जाणारे शिवाकाशीत, जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे पोहोचल्यांचे तोफांचे आवाज माझ्या कानी पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही, असं सांगत गाजापूरची खिंड पावन करणारे बाजी प्रभू. मराठे तुटतील, फुटतील कुठले, असं दिलेर खानाला सुनावणारे मुरार बाजी. त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय राजांस तोंड दाखवणार नाही, असं सांगणारे प्रतापराव.
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं सांगत कोंढाण्यावर सिंहासारखे झुंजणारे तान्हाजी, ते सूर्याजी, रामजी, किती किती नावं घ्यावी. अनेकांनी आपल्या जीवनाचं अर्थ या स्वराज्यासाठी दिलं. अनेकांनी आपलं सर्वस्व कुर्बान करून टाकलं. हा राज्याभिषेक या तमाम वीरांच्या समर्पणाचा राज्याभिषेक होता. सगळ्यात मोठं यश कुठलं? महाराजांचं. इथल्या रयतेच्या मनात महाराजांनी निर्माण केलेला आत्मविश्वास. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, हो आपण आपलं राज्य उभा करू शकतो. हा जो आत्मविश्वास महाराजांनी पेरला ना, हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आणि सगळ्यात मोठं यश. निराशेच्या घनदाट अंधारातून माणसांना प्रकाशाची वाट दाखवणारी माणसं फार दुर्मिळ असतात. ते शतकानुशतकातून एकदाच भेटतात. शिवराय हे असं व्यक्तित्व होतं ज्याने अंधाराच्या पकाली वाहणाऱ्यांना प्रकाशाचा सूर्य नेऊन दिला, नवे निर्माण करायला लावला. नाहीतर काय अवस्था होती. किती एक संकट. अफजल खान तर मारायलाच आला होता. लाखाच्या फौजेत लाल महालात बसलेला शाहिस्ता खान अवघ्या 100 मावळ्यानिशी त्याच्यावर तुटून पडताना महाराजांना स्वतःच्या जीवाची फिकर वाटली नसेल. 3.5 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंह आला. त्याला माहिती होतं या राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. या राजांचा जीव इथल्या रयतेत आहे. हा राजा रयतेचा का? हे राज्य रयतेचं का? मिर्झा राजे सांगतायत या राजाचा जीव रयतेत आहे. त्यांनी रयत छळायला सुरुवात केली. खुलेआम कत्तल्या रमल्या, आक्रोश खिंकाळ्या, आरोळ्या रक्ताच्या चिळकंड्या मुर्द्यांचे ढीग, खचले राजे. राज्य कुणासाठी? रयत वाचवावे का राज्य? आणि राजांनी निर्णय घेतला रयतच वाचली पाहिजे. रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय? आणि राजाने मिर्झा राजांबरोबर तह केला. पुरंदराचं 23 किल्ले त्याला द्यावे लागले. आतापर्यंत कष्टानं उभारलेला सारा मिर्झा राजाच्या हवाली करावं लागलं. शून्यातून विश्व उभारलेलं पुन्हा शून्यात. यासाठी नव्हता अट्टास केला की आपल्या हवाली करावं हे, पण रयतेसाठी महाराजांनी ते केलं. उरलं होतं काय महाराजांकडं? छोटे मोठे फक्त 14 किल्ले आणि त्याहून भयानक संकट पुढचं. मनसबदार व्हावं लागलं. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला आग्र्याला जावं लागलं. आग्र्याच्या कैदेत अडकून पडावं लागलं. मला प्रश्न पडतो, सगळं मिर्झा राजाच्या हवाले केल्यावर रयत कुठल्या विश्वासानं महाराजांच्या पाठीशी राहिली? आता काय आहे यांच्याकडे, का राहावं? हा प्रश्न रयतेला पडला असेल. आता राजे तर स्वतः कैदेत अडकले, आपलं काय? आता काय करावं? रयत राजांना सोडून गेली असेल. कमावलं काय होतं राजाने? निर्माण काय केलं होतं? हे आग्र्याच्या कैदेतून राजे सुटून आले, पण ही रयत राजांपासून बाजूला गेली नव्हती. उलट ती अधिक वेगानं, दुप्पट संख्येनं, अधिक उत्साहानं महाराजांच्या जवळ आली. पुन्हा नवी सुरुवात करूया. 1665 साली पुरंदरचा तह झाला. सगळं मिर्झाला द्यावं लागलं आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. 14 किल्ले 9 वर्षापूर्वी हाती होते आणि 1674 साली राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांकडे 360 किल्ले होते. उन्हापुऱ्या 9 वर्षात हे सगळं वैभव परत उभारलं. ही जिद्द. महाराजांनी आम्हाला काय दिलं? आम्हाला ही जिद्द दिली. संकट येणारच आहेत, अडचणी उभा राहणारच आहेत, पण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. या संघर्षातनच स्वराज्याची उंची वाढली. या संघर्षातनच हे स्वराज्य उभा राहिलं. आता या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक म्हणतायत अडकून पडलोय. तुम्ही काय म्हणणार आहे? घरात अडकून पडलो म्हणणार आहे की आपण घरात सुरक्षित आहोत म्हणणार आहे? तुमचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर समस्या मोठी का छोटी ते ठरत असतं. सगळं द्यावं लागलं उत्तम, आता पुन्हा उभा करू.
संकटच आपली क्षमता बाहेर काढतात. संकटच आपल्याला कौशल्य बहाल करतात. संकटच आपल्यामध्ये सामर्थ्य वाढवतात. महाराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं. आणि ही सगळी माणसं त्या ओढीनं आली. महाराजांची 10 वर्ष बालपणात गेलीत. 10 वर्ष रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध खेळण्यात गेलीत. आणि उरलेली 30 वर्ष, ही 30 वर्ष फक्त आणि फक्त रयत हिताचा कारभार करण्यात गेलीत. प्रत्येक क्षण लोकांसाठी, प्रत्येक क्षण जनतेसाठी आहे. का लोक महाराजांच्या पाठीशी आहेत? नुसतं रयतेचं प्रतिनिधित्व करून राजा होता येत नाही. जो रयतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतो तो राजा. अशी स्थिती जेव्हा येते त्यावेळी एखाद्या वेळेस राजाचा पराभव झाला तरी रयत ते आपला पराभव मानत नाही. ते पुन्हा पेटून उठते, चेतून उठते आणि परकी सत्तेला नेस्तनाबूत करते. का हा सगळा अट्टास होता? 1669 पासूनच महाराजांच्या लक्षात आलं होतं. मोगली फौजा स्वराज्य सीमेवर जमू लागल्या होत्या. 1674 नंतरच्या बेहलोल खानाच्या पडावानंतर आदिलशहानं मिळतं जुळतं धोरण स्वीकारलं. कुतुबशहानं तर कधी स्वराज्याच्या विरोधात शस्त्रच धरलं नव्हतं. नंतर तर त्यांनी तहच केला. पण धोका होता तो मोगलांचा सगळ्यात मोठा. राज्याभिषेक झाला. औरंगजेबाने याला विरोध केला असं नाही, विरोध केला. बहादूरगडावरनं बहादूर खान सतत खटपटी करत होता हा राज्याभिषेक होऊ नये, पण तरीही झाला. औरंगजेब संतापला. त्याने बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं फार सुंदर उत्तर दिलंय औरंगजेबाला. हा बहादूर खान लिहितो, हुजूर आम्ही सगळे प्रयत्न केले पण बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. त्यांना कुणीही अडवू शकत नव्हतं. कुणीच, अजिबात नाही. लाख प्रयत्न केले, लाख कोशिश केली, पण तरीही सगळ्यात मोठा हेतू, सगळ्यात मोठी गोष्ट काय? औरंगजेब महाराज असताना महाराजांच्या नंतरही स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागला. का? का राज्याभिषेक करून घेतला महाराजांनी? याचं उत्तर इथं आहे. ठीक आहे, काही लोकांना शासन करता येत नव्हतं, त्यासाठी अधिकृत राज्याधिकार हवे होते, त्यासाठी राज्याभिषेक. राजद्रोह्यांना शासन देता यावं त्यासाठी, इतर राज्यांशी तह करारनामे करता यावेत यासाठी राज्याधिकार, त्यासाठी राज्य, सगळं. पण त्याही पेक्षा एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं जे औरंगजेबाने लिहून ठेवलंय. आपल्या हयातीची सगळी वर्ष औरंगजेब फक्त स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या माग लागला. का? स्वराज्यच का? तिकडे अफगाणिस्तान तसाच आहे, इराणचा शाहबाज तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, अफगाणिस्तानचं राज्य अलीशहाचं आहे, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. या सगळ्या शाह्या, सगळे राज्य बाजूला सोडून तो का 26 वर्ष महाराष्ट्रात झटत राहिला? स्वराज्याचा हा सगळ्यात मोठा धोका होता. आणि महाराजांनी तेच सांगितलं होतं, आज ना उद्या या स्वराज्याला मोगलांचाच धोका आहे. मी असेन, मी नसेन, पण हे राज्य टिकलं पाहिजे. आणि मी नसताना राज्याला, रयतेला प्रेरणा कोण देईल? हे स्वराज्य सिंहासन. इथल्या रयतेला हे स्वराज्य सिंहासन पिढ्यान पिढ्या प्रेरणा देईल. म्हणून हा राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला. नाहीतर अनेक राज्य निर्माण झाली आणि अनेक राज्य कोसळली सुद्धा. स्वराज्य टिकून राहिलं, माणसांच्या मनामनात राहिलं. का? याचं कारण महाराजांनी ते लोकांच्या मनामनात कोरलं, पेरलं.
सगळ्या निष्ठा तिथे एकवटल्या. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण. ग्रँड डफने एका ठिकाणी लिहून ठेवलंय. काय लिहितो ग्रँड डफ? हिंदुस्तान आम्ही मराठ्यांकडनं जिंकून घेतला. अनेक प्रांत शरणच आले, अनेक ठिकाणी लढावंच लागलं नाही, पण चिवटपणे जी झुंज दिली ना ती महाराष्ट्रानं दिली. या महाराष्ट्राच्या मागे कुठली प्रेरणा होती? तर या शिवरायांच्या राज्याभिषेकाची प्रेरणा होती. शेवटपर्यंत लढत राहिले, विरोध करत राहिले, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धडपडत राहिले. या स्वराज्याचं सार्वभौमत्व कळावं, स्वातंत्र्याची उद्घोषणा व्हावी, यासाठी महाराजांनी हा राज्याभिषेक केला. हे महत्वाचं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये तर नेताजी सुभाषचंद्र बोस असं सांगतात की या देशाला स्वातंत्र्य मिळायचं असेल, मिळवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही. ही प्रेरणा तिथून येते. तिथून. का असामान्य घटना ही? असा राज्याभिषेक शतकानुशतक पूर्वी झालाच नव्हता. तो महाराजांनी केला. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा असं महाराजांचं वर्णन का करतो आम्ही? हे काय होतं? ना सैन्य, ना साधन, ना संपत्ती. एक ध्येय होतं आणि अविरतपणे त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल चालू होती. असंख्य संकट, असंख्य. पण कितीही मोठं संकट असू दे, राजाने ध्येयाचं विस्मरण होऊ दिलं नाही. ते ध्येय पूर्णत्वाला नेलं. महाराज ही प्रेरणा देतात आम्हाला. लोकांमध्ये हे पेरलं होतं महाराजांनी. राज्याभिषेक रायगडावर झाला. हा रायगड महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकरांनी बांधून काढला. रायगडाचं बांधकाम चालू असताना महाराजांनी हिरोजी इंदलकरांकडे जे जे आवश्यक होतं ते सगळं दिलं आणि महाराज हिरोजींना म्हणाले, हिरोजी, मोहिमेवरून परत येईपर्यंत गड बांधून तयार झाला पाहिजे. आणि राजे मोहिमेवर येते झाले. हिरोजी रायगडाचं बांधकाम करू लागले. बांधकाम थोडं निम्म्याच्या वर आलं असेल आणि महाराजांनी दिलेलं सगळं धन संपलं. आता महाराज येई तो वाट बघायची. पण हिरोजीच्या कानात महाराजांचं वाक्य घुमत राहिलं, परत येई तो गड बांधून पुरा झाला पाहिजे. हिरोजींनी क्षणाचाही विचार नाही केला. रायगड सोडला, स्वतःच्या राहत्या गावी आले, स्वतःचा राहता वाडा विकला, जमीन विकली, सोनं नाणं सारं विकलं, पैसा उभा केला आणि तो पैसा घेऊन रायगडावर आले आणि त्यातून त्यांनी रायगड बांधून पुरा केला. काय समर्पण आहे. महाराजांना हे कळालं. विलक्षण ऊर भरून आला. राज्याभिषेकाच्या वेळी महाराज या हिरोजी इंदलकरांना म्हणाले, हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधलात, बोला तुम्हाला काय हवं? हिरोजींनी नम्रपणे मान झुकवली. महाराज, उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पत्रात टाकलंय. महाराज, शतकानुशतकातलं पारतंत्र्य हटवून हे स्वातंत्र्य तुम्ही आमच्या पत्रात टाकलंय. महाराज, आम्हाला काही नको, काही नको महाराज. महाराज म्हटले, नाही हिरोजी, काहीतरी मागितलं पाहिजे, बोला हिरोजी. आणि हिरोजींनी मागणं मागितलं. महाराज, एक विनंती आहे. महाराज, या रायगडावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर उभा केलंय. महाराज, या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीच्या एका दगडावर आमचं नाव कोरायची आम्हाला अनुमती द्या. महाराजांना आश्चर्य वाटलं. मागून मागितलं तर काय? दगडावर नाव कोरायची अनुमती? 8वा वेतन आयोग नाही, जहागिरी नाही, वतन नाही. काय मागतायत हिरोजी? दगडावर नाव कोरायची अनुमती? महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का? आणि हिरोजी सांगते झाले, महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल. महाराज, जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा त्या मंदिराच्या पायऱ्यावर तुमची पावलं पडत राहतील. आणि महाराज, त्या पायरीच्या एका दगडावर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. महाराज, तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत पडत राहावी एवढं भाग्य फक्त या
या हिरोजीच्या पदरी टाका महाराज. काय अभंग निष्ठा आहे. हा राज्याभिषेक या अभंग निष्ठेचं प्रतीक आहे. जो हजारो वर्ष या स्वराज्याला शाश्वत आणि चिरंतन घडवून गेलाय. आग्र्याच्या भेटीत राजांचं मरण अंगावर पांघरून मदारी मेहतर पहुडले. मरणारच होते. राजांऐवजी आपण मरायचं, राजे म्हणून मरायचं, यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं. मदारी तयार झाला. राजांनी या मदारी मेहतरला राज्याभिषेकानंतर राजसिंहासनाची चादर बदलण्याचा मान सन्मान दिला. हे राज्य साऱ्यांचं होतं. 18 पगड जातीचं, 12 बोलतेदाराचं, सर्व धर्माचं लोककल्याणकारी स्वराज्य. ही असामान्य घटना काय. शिवरायांच्या राजमंडलात एक अधिकारी होते, कृष्णाजी अनंत सभासद. त्यांनी या राज्याभिषेकाचं वर्णन केलंय, अनेक वाक्य लिहिलंय. ते आमच्या काळजात कोरून ठेवण्यासारखं आहे. काय म्हणतायत सभासद? सभासद लिहितात, येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच बादशाह, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या राज्याभिषेकाचे मोल आणि महत्व सभासदांनी उत्तम पद्धतीनं मांडून ठेवलं. ही क्रांती होती. फक्त राज्यक्रांती नव्हे, ती समाज क्रांती होती. इथल्या रयतेला पोटाला लावण्याबरोबर त्यांच्या हाताला रोजगार देण्यापर्यंत, शेतीची व्यवस्था लावण्यापासून ते धरणांची व्यवस्था करण्यापर्यंत, महसुलीचं धोरण ठरवण्यापासून ते शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये, इतर रयतेची काळजी घेण्यापर्यंत हे स्वराज्य चोहोबाजूनी संपन्न आणि समृद्ध करून ठेवलं होतं महाराजांनी. हे साऱ्यांचं राज्य होतं. आणि त्याहून सगळ्यात मोठा संदेश राजाने दिला. संकट आली म्हणून मागे फिरायचं नाही, अडचणी आल्या म्हणून वाट बदलायची नाही, लढत राहायचं, आपल्या ध्येयाचा पाठलाग करत राहायचं. इथला प्रत्येक जण तसा होता. पिढ्यानपिढ्या शिवराय ती प्रेरणा देत आहेत. खरं तर शासनाचं, मंत्री महोदय उदयजी सामंत आपलं, या महाविकास आघाडी सरकारचं, मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन. का तर शिवरायांचा हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. ती प्रेरणा महाराजांपर्यंत जाणं गरजेचं आहे. जय जयकार व्हायलाच हवा. महाराजांचं कार्य अफाट आणि मोठं आहे, पण त्याबरोबर त्यांच्या विचारांवर कृतीही व्हायला हवी. संकट किती कोसळली महाराजांवर, पण महाराज कुठेही गोंधळलेले दिसले नाहीत, क्षणभर थांबलेले, विचलित झालेले दिसले नाहीत. अवघ्या 2 लोकांसोबत शैमनात अफजल खानाचं पोट फाडायचं असू द्या, नाहीतर लाल महालात शाहिस्ता खानाच्या महालात जाऊन त्याची बोट छटायचं असू द्या, कणभर सुद्धा, तसूभर सुद्धा कुठंही जरा मागं पुढं नाही. ठामपणा किती आहे आणि सगळ्यात मोठा आत्मविश्वास किती आहे. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. महाराजांना आधीच माहिती आहे, हो आपण मारणारच आहोत, विजय आपलाच होणार आहे. खान पडल्यानंतर त्याचं सैन्य सैरावैरा पळेल. 4000 घोडे घेऊन आलाय खान. 2000 पळून जाण्यात यशस्वी होतील, किमान 2000 तरी आपल्या ताब्यात येतील. 2000 घोडी ताब्यात येतील, पण नुसती घोडी ताब्यात येऊन चालणार नाही. ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा आपल्याकडे हवेत, तर त्या घोड्यांचा आपल्याला उपयोग आहे. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 सैन्याला घोडेस्वारीचं प्रशिक्षण देऊन तयार करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. मिळाली घोडी.
हा आत्मविश्वास आहे. हो, जिंकूच शकतो, जिंकणाराच. डळमळणारी, गोंधळणारी, विचलित होणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत. जाऊ का नको जाऊ का, जमतच नाही त्यांचं. ठामपणे सामोरं जा. महाराजांनी हा संदेश दिलाय. 21,000 फौजनीशी आलेला शाहिस्ता खान चाकणच्या किल्ल्यावर 21,000 फौजनीशी कोसळला. कोण होतं तिथं? फिरंगोजी नरसाळे. फौज किती त्यांच्याकडं? 300 मावळे. 21,000 फौज घेऊन आलेला शाहिस्ता खान आणि अवघ्या 300 मावळ्यांसोबत असलेले फिरंगोजी. शर्त झाली. 300 मावळ्यांबरोबर फिरंगोजीला बेफाम टक्कर दिली. पण अखेर बळ तोकडं पडलं. चाकणचा किल्ला पडला. हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ता खान किल्ल्यात आला तर हा फिरंगोजी दोन्ही हातात शमशेर घेऊन बेफामपणे झुंजतो आहे. चित्रसेन नावाचा सरदार होता. त्यांनी सांगितलं, अरे जा जा जा, त्या सरदाराला थांबव थांबव. तो चित्रसेन पुढे झाला, रोको रोको जंग रोको, हुजूर कह रहे जंग रोको. फिरंगोजीची सरसरती शमशेर थांबली आणि त्यावेळी शाहिस्ता खान त्या फिरंगोजींना म्हणाला, अरे किल्ला आम्ही घेतलाच आहे, उगा कशाला जीव घालवतोस? जा, बिनघोर जा. हे का झालं शाहिस्ता खानाच्या मनात? किल्ल्यात आत आल्यावर त्यांनी बघितलं, रात्रभर 300 मराठे माझ्या 21,000 फौजेशी लढतायत. या किल्ल्यासाठी. काय आहे या किल्ल्यात? 4 भिंताड आणि 2 बुरुंज. काही खर्ची पडलेत, काही धारातीर्थी पडलेत. हे बलिदान कशासाठी? या 4 भिंताड आणि 2 बुरुजासाठी. फिरंगोजींनी सांगितलं, ही 4 भिंताड आणि 4 बुरुज नाहीत, ही आमची अस्मिता आहे, हा आमचा स्वाभिमान आहे, हा मावळ वरात फडफडता भगवा ध्वज हा आमचा श्वास आहे. तो फडफडतच राहायला हवा, यासाठी ही झुंज आहे. कौतुक वाटलं शाहिस्ता खानाला या निष्ठेच. बिनगोर जा, तुला जे हवा आहे ते इथून घेऊन जा जा. आणि जड पावलाने फिरंगोजी निघाला. आपल्या मेल्या सैनिकांची प्रेत त्याने खांद्यावर टाकली. बुरुजावरचा फडफडता भगवा हाती घेतला आणि भरल्या डोळ्याने फिरंगोजी बाहेर पडला. रायगडावर राजांना भेटायला. काय म्हणाले फिरंगोजी? राजे, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. राजे, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. सगळी जबाबदारी स्वतःवर. फिरंगोजींना त्यावेळी सांगता आलं असतं, त्या शाहिस्ता खानाचे 21,000 होते, आपले 300. किती वेळा म्हटलं आणखी 5 पाठवा, तुम्ही काय लक्ष देत नाही. अजिबात कारण नाही, अजिबात कारण नाहीत. फिरंगोजींनी सांगितलं, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. राज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. तसे राजे म्हणाले, फिरंगोजी अहो शर्त केली शौर्याची. काय बहादुरी ही, वाह, धन्य. कडकडून मिठी मारली फिरंगोजीला. तरी फिरंगोजी भरल्या डोळ्याने सांगतोय, नाही पण महाराज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. तसे राजे फिरंगोजीच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, फिरंगोजी फार दिलास नका लावून घेऊ. अहो शाहिस्ता खा, तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. काय प्रेरणा देणं आहे. आपल्या मावळ्यांचा उत्साह वाढवणं कसं आहे पहा. राजा सांगतात, कशाला दिलास लावून घेता फिरंगोजी? अहो तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही लढलात, नका दिलास लावून घेऊ. शाहिस्ता खा 2 दिवसाचा पाहुणा, आज आहे उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परत घेऊ. आणि तसंच झालं. शाहिस्ता खानाची पाठ वळाली आणि मावळ्यांनी किल्ला परत घेतला. पण राजांचं आपल्या सैनिकांना हे उत्साह देणं, प्रोत्साहन देणं अलौकिक. या कोरोनाच्या काळात म्हणून मला महाराजांचे तेच शब्द आठवतात. कोरोना तो तर 2 दिवसाचा पाहुणा, आज आहे उद्या निघून जाईल. जाताना काय उरातली जिद्द आणि उमेद घेऊन जाईल, आपण पुन्हा उभा राहू, पुन्हा नवं विश्व उभा करू. प्रेरणा द्यायला श्री शिवछत्रपती आहेत.
शिवरायांचा हा राज्याभिषेक तुमच्या माझ्या पाठीमाग सतत सांगतो आहे, या जगात काहीच अशक्य नसतं, काहीच. या राजाने ते केलं. शिवचरित्रातून, या शिवस्वराज्य दिनातून आपण ही प्रेरणा घ्यावी आणि शिवरायांना अभिप्रेत असलेलं राज्य उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मला वाटतं ऐकणाऱ्या सगळ्यांच्या रोमरोमा चैतन्य आणि अंगावर शहारे आले असतील, यात काही शंका नाही. आपल्या ओजस्वी वाणीनं ते सगळे सुवर्णक्षण आपल्या समोर आणून त्या